प्रेझेंटिंग यू कौस्तुभ विषय. त्यांनी मला आधी उतरवलं आणि तो लाईन मध्ये लागला. तसं फिरला, त्यांनी पेट्रोल भरलं, मी उभी आहे, तो माझ्या समोरून गेला आणि मी दादा 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 ऐकतच नाही. ओके, हे मोठे झाले आता, हे मोठे झाले, यांचं लग्न. काहीतरी वय काय, तुझं वय काय, तर त्यात लिहिलं होतं म्हणे दादा म्हणायच्या पलीकडे आणि काका म्हणायच्या अलीकडे. सिल्वर स्टाईल प्रेझेन्स भाऊबीजच्या या स्पेशल भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी कॅज्युअल का ड्रेस्टअप आहे, कारण का मी जिममध्ये आली आहे, कारण का आपली जी अभिनेत्री आहे ना तिचा भाऊ आहे फिटनेस ट्रेनर. सो आपण त्यांच्या जिममध्ये आलो आणि आपण जिम करता करताच भाऊ बहिणींचं हे रिलेशन कसं आहे ना ते उलगडणार आहोत. भेटूया अभिनेत्री तनिष्का विषे आणि तिचा भाऊ कौस्तुभला. चला. हाय गाईज, मी लेट आहे का? तुम्ही वर्कआउट स्टार्ट केलं? हाय कौस्तुभ. हाय. हा बाई. सो ही आहे गोड भावंड तनिष्का आणि कौस्तुभ. सो आपण त्यांच्या जिममध्ये आलो बेसिकली आणि त्यांनी वर्कआउटला सुरुवात केली आहे. म्हणजे आपल्या मी लेट आली, सॉरी. म्हणजे ट्रेनर थोडा स्ट्रिक्ट असतो है ना, आणि पहिल्यांदा भेटताही त्यांनी मला टोमणा मारला की तू लेट. येस. सो आपण वर्कआउट तर करणार आहोत, त्यासोबत हे बहीण भावाचं नातं कसं हे सुद्धा उलगडायचा प्रयत्न करू हळूहळू. सो चला जाऊया आपण वर्कआउट करायला. डेब्यू आहे आपल्या चॅनलवर कौस्तुभचा. सो वेलकम. पण का या आधी इंटरव्ह्यू का नाही केलास तू? नाही, मी कधीच म्हणजे इन्व्हॉल्व नव्हतो. मी सगळं माझं जिमच्या मागे वगैरे, मम्मी पप्पा तिच्याबरोबर सगळीकडे असायचंय. सो माझा फर्स्ट टाइम इंटरव्ह्यू. कन्व्हिन्स केलंय, तुझा मेसेज आला मी दादा आतिशाने इंटरव्ह्यू साठी सांगितलं, तर त्याचं झालं हा मग तू हवाय भाऊबीज स्पेशल साठी सांगतो असं करून त्याने टाइम सांगतो. कधीच म्हणजे फर्स्ट टाइम माझा इंटरव्ह्यू असा. क्या बात आहे. दिवाळी स्पेशल आहे, कारण का तनिष्का व्हॉट्स इन माय लंचच्या सेगमेंट मध्ये बोलली होती की माझा भाऊ माझं सगळं डाएट प्लॅन करतो. तेव्हाच मला क्लिक झालं होतं की कुछ तो करेंगे, जिम से रिलेटेड कुछ तो करेंगे. पण मला जिम दाखवतो. हा पूर्ण कार्डिओ सेक्शन आहे जिमचा, इकडे क्रॉसफिट सेक्शन आहे आणि इकडनं मग वेट ट्रेनिंगचं सेक्शन आपलं पूर्ण चालू होतं. सो माझं मी जेव्हा वर्कआउट करते तेव्हा मी दादाला खूप कमी वेळा माझा वर्कआउट घ्यायला सांगते, कारण मी त्याला नाही बोलले तरी तो जबरदस्ती नाही करायचंय, मला माहित नाही, आणि तो असा उभा असतो की कर. सो बाकीचे ट्रेनर मला ट्रेन करतात कारण की मी त्यांच्याशी आर्ग्यू करू शकते की नाही एकच सेट करणार मी, हे असतं आणि याला बोलूच नाही शकत कारण की याचं असतं करायचं वर्कआउट करायचं पूर्ण करायचं मग यायचं. पण इथे काय लहानपणीचा राग वगैरे काढायचा प्रयत्न नाही ना? नाही की तुझे जास्त लाड झाला, आता बघ मी तुला कसं. ते तर अजून पण लाड होतात, अजून पण तिचेच जास्त. हो आता रिसेंट म्हणजे बाबा इंटरनॅशनल गेलेले आता, तर ते परत आल्यावर मला खूप गोष्टी आणल्या त्यांनी आणि बाबांनी फोन केला की कौस्तुभ खाली आहे बॅग्स आहे. तर दादा गेला घ्यायला, तर जाता आता म्हणाला हिच्यासाठी शॉपिंग केली आहे पप्पांनी, पण बॅग आणायला मी चाललोय. पण नाही, मी ह्या मध्ये ना कौस्तुभच्या साईडने येणार. म्हणजे नेहमी असं होतं. आत्ताही तुमचं काहीतरी सुरू होतं, दिवाळी शॉपिंग माझी झाली आहे, माझ्यासाठी काय नाही घेतलंय. का असं का म्हणजे तू केली पाहिजे दादाची शॉपिंग. हा ते बरोबर आहे ना. एक मिनिट मी करते. पण जेव्हा त्याला काही हवं असेल, आणि आमचं खूप असं आहे की आम्ही इंस्टाग्रामवर की वॉच हवाय त्याला, वॉच ही काय म्हणतो वॉच ऑब्सेशन आहे वॉच आणि शूज साठी. सो मला काही छान दिसलं की मी त्याला पाठवते. पण ते रील वर पाठवून काय होतंय, बॉक्स मध्ये आणून दिलं पाहिजे, डिरेक्ट पाठवलं पाहिजे ना. रील काय शॉप पण असंही नाही ना की ओके नॉर्मल वगैरे आहे, किमती असतात त्याचे. आणि तनिष्का आहे मला बर्थडेला दे किंवा दिवाळीला दे, आणि माझं होतं हा मी देते काही प्रॉब्लेम नाही असं करून कपडे. बाबांचं पण तेच आता, बाबा पण गेलेले, बाबा आले तिकडनं मला व्हिडिओ कॉल केला, काय हवंय काय नाही सगळं बघितलं. म्हणतात तुझं फारच वेगळं आहे, काय नाही आणणार. आणि मग आलेली शॉपिंग पूर्ण हिच्यासाठीच आहे. पण मुली खुश होत्या, कानातले दिले छोटेसे, काय खुश. म्हणजे आमचं खूप मिनिमल असतं. एक्झॅक्टली माझं हेच म्हणणं आहे की बाबा कधीच स्वतःच शॉपिंग करत नाही. आम्ही तिघ जण बाबांची शॉपिंग करतो, ते घरी यायला ट्राय करता
आणि जर नाही झालं तर आम्हीच चेंज करायला जातो. ते नाही सो ते कॉस्मेटिक स्टोअर मध्ये गेले आणि त्यांनी पहिला मम्मीला आणि दादाला फोन केला, मी इथे आहे, हे हे दिसतंय. तर यांनी त्याच्यातले शॉर्टलिस्ट केले आणि मग बाबांनी मला फोन केला की हे 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 घेतो, याच्यातलं आता तू मला सांगशील. हे हे किती छान आहे ना. किती लकी आहे ही यार, Yes. म्हणजे या बाबतीत बाबा I am- जातात शॉपिंग करायला. Yes, या बाबतीत मी खूप लकी आहे. दादाही लाड करतो, बाबाही करतात, आईही करतात. फेवरेट आहे मी एकदम सगळ्यांची. एकदम घरामध्ये So, एकदम मी आता बेसिकली कौस्तुभला असं तापवलंय, असं म्हणजे एकदम भांडण होणार आहे. आता जो तिला झुंपेल ना सगळं वर्कआउट करून घे. सो आपण वर्कआउट करूया है ना. Yes. सो बघा कसा ट्रेन करतो कौस्तुभ तनिष्काला. सो बघा या. Yes, let's. चला या. जेव्हा सख्खा भाऊ फिटनेस ट्रेनर असतो तेव्हा काय हालत होते हे तिच्याकडे बघून कळत असेल. बरं, आता हिला आज जायचं की नाही माहित नाही शूटिंगला, पण नेक्स्ट डे तरी जायचंय Yes, yes. हो हो, हेवी होणार आहे आणि नाही कर असं करून तो काउंटिंग ही करत होता व्यवस्थित. नाही मान सरळ ठेव किंवा स्ट्रेट आलं पाहिजे खाली, हे सगळं चालू होतं त्याचं. पण ना मला खूप लहानपणापासून नेहमी वाटायचं की मी माझ्या घरी मोठी आहे आणि मला लहान भाऊ आहे. मला वाटायचं की मला मोठा भाऊ हवाय. तुमच्याकडे बघून ना खूप भारी वाटतंय आणि असं वाटतं की जर माझा मोठा भाऊ असता तर असा असता. है ना. प्रेझेंटिंग यू कौस्तुभ विषय. Yes, पण तुमचं हे नातं टॉम अँड जेरी सारखं आहे की कसं आहे, म्हणजे तुझं माझं जमीना तुझ्या वाचून करमेना असं आहे की तसंच तसंच आहे, almost सगळं ऑलमोस्ट तसंच. तसंच आहे. कारण की घरी म्हणजे घरात शिरल्या दादा कुठे आहे किंवा याचा जो तनिष्का कुठे आहे, असं कुठूनही असू दे, तर हे एक प्रश्न असतोच असतो आणि आम्ही भांडतो पण. आणि मग आम्ही रील्स वर आम्ही आम्ही म्हणजे ती भांडायची सवय मला. हो. पण आहे टॉम अँड जेरी सारखं आहे. येस सर, आपण थोडा रेस्ट करूया, छान Yes, बसून गप्पा मारूया. येस, तिथे बसूया आपण बेंच वरती. आज एकदम एस्थेटिक वाईब आहे कारण का तुमच्या झोन मध्ये मी आले सर. एकदम Yes, फुलेस्ट cool. इंटरव्ह्यू आहे. हो, आय हॅव सीन यू की हा, sit एक down, सिट interview. डाऊन वगैरे. आज चेअर पण एकदम मस्त आहे. स्पेशल हा. चेअर्स आहेत. थोड्या वेळाने अतिशा वर्कआउट करणार आहे, नाही, बार्स guys, वगैरे नाही. घेऊन. म्हणजे 1 वर्ष झालं असेल मी वर्कआउट, म्हणजे जिमला नाही गेली. सो मी जमेल तसं जॉगिंग वगैरे करते. मी घेणार आहे टिप्स कौस्तुभकडनं हा Yes. इंटरव्ह्यू झाला की. तू म्हणालीस की तुमचे नातं टॉम अँड जेरी सारखं आहे, पण कोणी घरात नसेल तर करमत नाही एकमेकांशिवाय. Yes. मला सांग, आता ही मालिकेत काम करते, अनेक मालिका हिने आधी केल्यात, सिनेमातही काम केलंय, तर ना असं एक फिलिंग असतं ना की आपली बहीण आणि आपल्याला ओळखतायत, मित्र म्हणतात की अरे तनिष्का मस्त काम करते. एका भावाला कसं वाटतं जेव्हा बहिणीबद्दल इतकं कौतुक मिळतं? प्राऊड फील होतच आहे, कारण प्रत्येक गोष्टी, जसं आता तिचा मूवी आला, इवन तिने आधी सिरियल केली भरत सरांसोबत, मोठ्या मोठ्या ऑपॉर्च्युनिटीज आल्या. कारण ह्या गोष्टीचं जास्त प्राऊड याच्यासाठी फील होतं कारण अराउंड 2010-11च्या दरम्यान जेव्हा तिने जस्ट पहिलं तिचं काम केलं, पहिल्यांदा तनिष्का टी व्हीवर दिसली आम्हाला. झी टीव्ही हिंदी चॅनल, त्याचा अवॉर्ड फंक्शन मध्ये जय भानुशालीच्या मागे नाचत होती, बाय द वे मी बॅकग्राऊंड डान्सर होते. बॅकग्राऊंडला नाचत होती. त्यांच्या क्लासचे सगळी मुलं अशी नेली होती. त्याच्यानंतर एबीपी माझाचा एक शो होता, झाला. अवधूत अवधूत गुप्तेच्या बाजूला मी नाचत बाजूला My जय जय God. महाराष्ट्र. सो त्यावेळेस ते असं होतं की असं 2-3 सेकंडसाठी दिसायची, मग आम्ही अरे रे तनिष्का ही बघ, ही बघ. आणि त्या जर्नीपासून म्हणजे 2011-12 पण परत किसानची एक ऍड होती, त्याच्यामध्ये पण असं हार्डली 2 सेकंड दिसली, पण आम्ही मग ते पॉज करून करून हे तनिष्का, हे तनिष्का. आणि मग ते दिवस आणि आता अख्ख्या मूवीवर हा तनिष्का. सो खूप मोठी जर्नी आणि मग ते प्राऊड पण फील होतं त्याच्यात. खरंय. आणि ना ह्या जर्नीमध्ये अननोईंगली आपल्याला घरचे हेल्प करतात, पण मोस्टली आपण आपल्या भावंडांकडे व्यक्त होत असतो किंवा काही सिक्रेट सांगायचं आहे. इथे असतं का म्हणजे सिक्रेट, दादा हे असं झालं किंवा नाही, दिवसात काय आमचं झालं? पूर्ण आमच्याकडे पद्धत आहे की आम्ही संध्याकाळी 4 जण बसतो आणि दिवसभरात जे काही झालं ते एकमेकांसोबत शेअर करतो.
पण असे फनी जे आई बाबांकडे शेअर नाही नाही करू करू शकत ते शकत. मी दादाला की नॉक करून, दादा तुला माहिती आज काय झालं, असं करून त्याला सांगणार मी आणि जाणार. रील्स येतात माहितीये, मुलं खूप गॉसिप करण्यात पटाईत अरे असतात. एक खूप दॅट इज ट्रू. माहितीये मी हा. आणि आई जर गॉसिप करत असतो, याला जर कळलं तर हा येतो आणि बोलतो, ऐकत हा, मग काय झालं? असतो. पूर्ण गॉसिप साठी फक्त कॅमेरा कट झाला तर एकदम एक्स्ट्रीम गॉसिप करू शकतो. पण आहे ना, मला सांग की अभ्यासामध्ये किंवा शाळेमध्ये असतानाच्या तुमच्या चाइल्डहुड मेमरीज काय आहेत ज्या ऑलवेज तुमच्या लक्षात राहतात, किंवा स्कूलमधल्या असू देत किंवा एक ट्रिपची असू दे, जी असते ना एक मेमरी असते की दादा हे स्कूलमधली असं लहानपणी म्हणजे लहानपणी. स्कूल टायमिंग कसा होता, माझा सकाळीचा होता आणि माझी शाळा संपल्यावरती सुटली की तनिष्काची असायची. मग मम्मी काय करायची, मला सकाळी बाबा सोडायला यायचे, मग दुपारी मम्मी तनिष्काला घेऊन यायची आणि मला घरी घेऊन जायची आणि मग परत संध्याकाळी तनिष्काला आणायला यायची. एक दिवस मम्मीने पप्पांना पाठवलं, पप्पा तनिष्काला घेऊन आले, मी शाळेत होतो, तनिष्काला शाळेत सोडलं आणि घरी गेले. तुला लागेल. मी वाट बघतोय ओ, वाट अच्छा, बघतोय याच्यामुळे तुम्हाला विसरतो. वाट बघतोय हे वाट काय बघतोय. विसरतो, इथे येऊया आपण. Yes, हा, हे ओके, हा कम्प्लीट किस्सा होते. मला सांगायचा कंटिन्यू. हा, हे मग कम्प्लीट. नंतर पप्पा घरी गेले, मग मम्मीने विचारलं, अहो कौस्तुभ, म्हणतात अरे हा राहिलं. मग मला परत घ्यायला आले. विसरला, आपला मुलगा पण आहे. येस, हो. आणि बाबा कधीच आम्हाला स्कूल मध्ये सोडायला किंवा नाही, ओपन डे ओपन हाऊस वगैरे असतात तेव्हा जाताना, ऐक ना कितवीत आहे, डिव्हिजन कोणतं आहे, हे बाबांना दोघांना माहिती नव्हतं. बाबांनी नाही, कधी कारण एवढं साधारणपणे हो. सगळ्यांघरी असंच असतं. येस. मम्मीलाच सगळं हा. माहिती असायचं, पण कधीतरीच पप्पा यायचे सोडायला, रेग्युलरली यायचे रोज सकाळी, कारण सकाळची शाळा. सकाळी. सकाळी सोडायला पप्पाच यायचे, नंतरचं पूर्ण दिवस मम्मीकडे. माझे वडील तर एकदा 8th मध्ये असताना ओपन डेला आले होते आणि टीचर एकदा कौतुक करून, एवढा चांगला अभ्यास करते. हो, या असं झालं बाबतीत साधारण. दादा हुशार हुशार आहे. हम्म. त्याचं म्हणजे अभ्यासात हुशार आहे. सॉरी मी पास होते फक्त, कारण की आणि आम्हा दोघांना घरच्यांनी सांगितलेलं की पास व्हा, असं नाही की नाही 90%, 95 नाही. तो फोर्स कधीच नव्हता कधीच घरात. ती एक चांगली गोष्ट. नाही, अभ्यासच कर. त्यांचं म्हणणं आहे तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला एवढे टक्के, नाही तर ते तुम्ही तुमचं बघा. घरच्यांच्या Fair कुठल्याच enough. बाबतीत असं कधी करिअर चूज करण्याबाबतीत वगैरे काही नाही. आता कारण मी इंजिनिअरिंग केली आहे आणि त्याच्यानंतर ते मला तुझं gym- प्रोफेशन सांग. जिम ट्रेनर कडे हा प्रवास तुझा कसा आहे? मी इंजिनिअरिंग केली, पण इंजिनिअरिंग करत असतानाच वर्कआउट चालू होता. मग वर्कआउट चालू होता तर आवड निर्माण झाली आणि मग तसं इंजिनिअरिंग संपल्यावरती म्हटलं, मग मी जॉब केला ॲज अ ट्रेनर. म्हटलं नाही, जिम टाकायची हे माझ्या डोक्यात फिरत होतं, म्हणून मग मी जॉब केला एक्सपिरियन्ससाठी, की कसं काय असतं मॅनेजमेंट काय, कारण ते फक्त ॲज अ मेंबर राहून कळणार नव्हतं. बरोबर. सो मॅनेजमेंट कशी असते तसं सगळं करत मग 2018 साली पहिली जिम टाकली मी, जी इकडे ठाण्यातच आहे दुसरीकडे. आणि मग ती झाल्यानंतर मग आता ही 2023ला ही जिम मध्ये. टाकली. क्या ते बात. असंच की जिम टाकायची इच्छा झाली की यात जास्त मन रमतंय, म्हणून मग हे प्रोफेशन. पण आता सगळे फिटनेसकडे खूप लक्ष देत आहेत ना, आणि तिलाही हेल्प होतंय तिला स्वतःला मेंटेन ठेवायला. सो ते एक आहे. आणि तू मला सांगत होती विसरला हा, त्याच्यावर येस, आपण येऊया. हा. विसरला. ओके. मी कॉलेजमध्ये होते, मी 12th मध्ये होते. आणि ना मला थोडंसं लेट झालं, आपली ट्रेन चुकायच्या याच्यात होत्या, तर मी दादा घरी होता त्या दिवशी, तर मी दादाला सांगितलं, ऐक ना मला स्टेशनला सोडतोस का? तो बोलला हो हो हो. बसला, मग बसवला. आम्ही स्कूटी होती, नाही यार, एक सांगतो. आर्क होती, हा बाईक होती. आम्ही गेलो, दादाला तर तनिष्का पेट्रोल भरूया, नाही तर जाता तर बंद पडेल. ओके ठीक आहे. पेट्रोल त्यांनी मला आधी उतरवलं आणि तो लाईन मध्ये लागला. तसं फिरला, त्यांनी पेट्रोल भरलं, मी उभी आहे, तो माझ्या समोरून गेला आणि मी दादा 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 ऐकतच आई नाही. शपथ. ओके, मला उतरवलं त्याने, तसं लाईन मध्ये लागलं आणि त्याने पेट्रोल भरलं आणि तो माझ्या असं समोरून गेला आणि माझं दादा दादा आणि अजून किती जोरात ना, बाकीचे सगळ्या पब्लिक ना अराउंड. तर मी फोन केला त्याला, फोन उचलला नाही कारण की खिशात होता त्याचा फोन. हा स्टेशनला पोहोचला, तर याचा एक मित्र आहे आणि याचा सर पण आहे, म्हणजे जो- आमचे माझा सर आहे तो इंजिनिअरिंगच्या क्लासेसचा, पण आम्ही मित्र टाईप असं तसं बॉन्डिंग आहे आमचं. अक्षय तो एक 10 मिनिटात तो भेटल्यावर हे दोघं 10 मिनिटं बोलले. तर याला लक्षात आलं, ऐक ना मी ना
तनिष्काला लेट होतंय तर तनिष्का इलाना सोडून येतो, नाव पण घेतलं नाही, इलाना सोडून येतं. तर त्यांनी विचारलं कोणाला, तो होता अरे ही काय तनिष्का, आणि याने पाठी बघितलं तर मी नव्हते. तेव्हा त्याला रिअलाइज झालं की आपण आणि तरी त्याचं असं म्हणणं होतं की ही उतरून गेली असेल, ही उतरून गेली. मी थांबलो तेव्हा, म्हणून मग मी फोन केला काय तू कधी उतरली. ही म्हणते तू मला घेतलंच नाही पेट्रोल. एपिक किस्सा आहे भाई. आणि अतिशा यू वोंट बिलीव्ह, त्यानंतर कोणीही पेट्रोल भरू दे, उतरत कोणीही नाही, मी तिकडेच त्या गाडीला धरून पूर्ण पेट्रोल पंप फिरते. दूध का जलाचा. Yes. पण कौस्तुभ इतका विसरलास तू तिला. Bike हे वरती- जेनेटिकच आहे, हट्ट विसर. एक्झॅक्टली. हेरिडिटरी. बाईकवर मला कळलंच नाही, बाईक ही पण एवढं म्हणजे त्यावेळेस अजून ती बारीक होती वगैरे, त्याच्यामुळे त्या वेटमुळे मला वाटलं, कारण मी हिच्या जवळ गेलेलो आणि थांबलो सुद्धा होतो असं दोन, मला वाटलं ही बसली असणार. मी त्या काही ह्याच्यात थांबला होतो. नव्हता हा, ही काही बसली थांबला असेल नव्हता. आणि मला एवढं रिअलाइज नाही झालं, मी आपलं की पटकन हिला सोडायची जी ट्रेन जाईल. आणि तरी पण अक्षय भेटला मध्येच, मग बऱ्याच दिवसाने भेटला होता. मग तो विचारत होता जिम कसं चाललंय, काय कसं, सगळं गप्पा मारल्यानंतर म्हटलं थांब हिला सोडून येतो पाहिजे तर. हिला कोणाला, त्या 5 मिनिटांच्या गप्पात पण झाला. नाही कळलं त्याला. वा, क्या बात आहे. पण हे सगळं तर होत राहतं, म्हणजे छोटे मोठ्या गमती तर होतात रोज घरात. पण आहे ना, मला सांग की ऑडिशन्स तू इतक्या दिल्या असतील प्रत्येक प्रोजेक्टसाठी, एक आपल्याला मोटिवेशन हवं असतं, किंवा कुठेतरी ते ऑडिशन नाही सक्सेसफुल झालं तर पुढे काय, आपल्याला कोणतरी हवं असतं. कौस्तुभची तुला ह्या सगळ्यात किती मदत झाली? त्याचं एवढंच म्हणणं आहे की यू जस्ट हॅव टू वर्क हार्ड. देव जेव्हा तुला देईल वो छप्पर फाड के देगा, फक्त यू हॅव टू बी व्हेरी हार्ड वर्किंग आणि कन्सिस्टंट. इवन तो मला कधी कधी ऑडिशन रेकॉर्ड करायला मदत करतो, त्याला स्क्रिप्ट त्याला क्यूज द्यावे लागतात, सो त्याचा एक फोन आणि तो रेकॉर्ड वगैरे करतो. पण इवन सेम गोष्ट टू हिम ऑल्सो, की मी त्याचं की होणार, सगळं होणार. आमचं दोघांचं की वरचा फोन घ्यायचा, आपण फक्त मेहनत करायची. सो आणि पण त्यांचं असतं की नाही हे होणार, आणि त्या गोष्टी झाल्यात की मी ऑडिशन देते आणि मी सांगितलं की अशी अशी ऑडिशन देते, आय एम होपिंग की हे होऊ दे. आणि त्यांचं तर होईल ना, तू कशाला टेन्शन घेते, ते विसरून जा. तर ते आता पण मला आता सवय झाली की ऑडिशन द्यायची आणि ती ऑडिशन विसरून द्यायचं. देवाला हवं असेल किंवा त्यांना हवं असेल ते फोन करणार आणि सांगणार. पण मी जर कुठे शूटला चालली आउटडोर वगैरे, तर आदल्या दिवशी केक, माझा फेवरेट चीज केक आणणं आणि केक कापणं हे सगळं होतं. त्या बाबतीत आय एम व्हेरी लकी, म्हणजे खूप लाड होतात. अजून वाटते मला का मोठा भाऊ. पण ठीक आहे. पण तू ऑडिशनचं सांगितलंस की आपण एकमेकांना हेल्प करतो, पण बऱ्याच लो फेजेस पण येतात लाईफमध्ये की कोणाशी शेअर करावं, किती तुम्ही एक दुसऱ्यांवर डिपेंडेंट आहात, किंवा किती एक दुसऱ्यांवर म्हणण्यापेक्षा आम्ही घरात चौघं सेम तेवढीच डिपेंडन्सी आहे. पप्पांचं काय असेल पप्पा घरात सांगणार, मम्मीचं काय असेल सांगणार, चौघांचं एकमेकांमध्ये सांगणं तितकंच आहे. प्रत्येकाची गोष्ट प्रत्येकाला तेवढी म्हणजे मला जास्त माहिती आहे, मम्मीला जास्त ही गोष्ट माहिती आहे. सिरियस इश्यूजमध्ये असं मजाक मस्तीवाला जो पार्ट आहे आता की नाही मम्मी पप्पांना सांगता येणार त्या फक्त, पण जे सिरियस आहेत लाईफमधल्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या, त्या जितक्या मला माहिती आहेत तितक्या मम्मी पप्पांना माहिती असतात, किंवा माझ्या बाबतीत जितक्या मम्मी पप्पांना माहिती आहेत ते असं नाही की दादाच्या मोठ्या आहेत महिला काही इन्व्हॉल्व करायचा, असं नाही. व्यवस्थित सांगितलं जातं. चौघं तितकेच प्रत्येक गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व असतात, त्याच्यामुळे आमचे सोल्युशन्स लवकर निघतात कुठल्याही गोष्टीला. किंवा आम्हाला कुठली गोष्ट आमची असेल काय म्हणतात की आम्हाला इच्छा आहे की असं झालं पाहिजे, तर मग ती विल पॉवर आमची चौघांची एकत्र लागली ना की ते होऊन जातं. याचं उदाहरण म्हणजे घराचं, की आम्ही घर घेतलेलं खूप आधी, ज्याचं पोझिशन वगैरे सगळं लेट झालं, आणि लकीली आमच्या वरचंच घर ते सेल करत होते. सो आम्ही चौघं बसून असं झालं की यार ते वरचं घर हवं. कारण आमचं आधी असं म्हणजे खूप इच्छा होती माझी आणि तनिष्काची, जो तेव्हापर्यंत त्या घराच्या सेलिंगचं काहीच नाही की ठाण्यात पेंट हाऊस असं डुप्लेक्स टाईप सगळं हवं. पण मग ते अचानक त्या गोष्टी होत गेल्या आणि आम्ही चौघं, काही नव्हता अतिशय, आय एम टेलिंग यू, काही लॉकडाऊन मध्ये सगळे घरी आहेत, म्हणजे काहीच नाही की घ्यायचंय किंवा ते होणार आहे. आमचं इंटिरियर डिसाइडेड होतं, याच्या रूम मध्ये काय आम्ही लावणार आहोत, पेंट हाऊस घेतल्यावर काय करायचं आमची, जो पण घेतला नव्हता, आमचे टॉक्सच असे होतात आजही घरामध्ये
म्हणजे फ्युचरिस्टिक म्हणजे हा. future section. की आपण असं करूया, मग असं केलं ना की ह्या रूम मध्ये असं करूया. ती गोष्ट करणार आहोत नाही करणार आहोत आम्हाला अजूनही माहिती नसतं. ती आमच्या नावावर पण नसते की आम्ही बघितली पण नसते, पण की घेतलं फार इमॅजिनरी वर्ल्ड मध्ये जगतो आम्ही चौघं. आणि हे सगळं रात्री 12 नंतर 12 नंतर जेवण आम्ही झालं, जेवण टीव्ही वगैरे बघून झालं झाली की की मग गप्पा मारायला बसणार. मग हे सगळं 12 नंतर, मग ते 2-3 तास, मग पार 3 वगैरे वाजतात. काय हा. बोलता? येस आमचे सगळे एवढं लाईफ imaginary डिसिजन म्हणजे सगळे. इम्पॉर्टंट. 12 इवन दादाला जिम टाकायची आहे किंवा नाही आय वॉन्ट टू ओन अ जिम किंवा माझं हे बाबांचं आहे, हे सगळं अतिशय 12 नंतर होतं आमच्याकडे. आणि साधारणपणे लग्नाचं पण 12 नंतरच डिस्कशन होणार आहे की काय आय गेस I guess. अभी पता नहीं कब शादी कर रहा है. पण सिक्रेट कीपर तुम्ही आहात. माझ्या घरी असं होतं की काय दीदीला सांगायचं हे ठरवलं जातं. सगळंच माझ्याकडे शेअर करतो असं नाहीये. इकडे कसं आहे म्हणजे गर्लफ्रेंड, कॉलेज, स्कूल नाही सगळंच सगळंच हा हो. माहिती, म्हणजे आता जे इन जनरल माहिती ते माहिती. घरात मध्ये असं लपून लपून राहण्याचं काही काही राहणार. आई नव्हतं. बाबांनाही सगळं माहितीये. हा, ज्या Most- गोष्टी असतात त्या सगळ्या घरी माहिती हा. असतात असं. आई बाबा पण याला येस हो. हा त्यांना साधारण माहिती आहे आम्ही काय बोलणार. कारण की आईचं असं आहे, या दोघांमध्ये ना शेअर करणं जरा इश्यू आहे किंवा यांची माहिती काढणं इश्यू आहे. कारण की आम्ही फक्त एवढं एकमेकांना सांगितलं की आम्ही शेअर नाही करत. पण इन जनरल सगळे. आणि आम्ही एका स्कूलमध्ये पण होतो. त्याच्यामुळे फ्रेंड्स ग्रुप पण तो हो, एकच आहे दादाचा माझा. फ्रेंड्सचा जो सर्कल आहे तोच माझा पण आहे साधारण. Almost साधारण तिलाच सगळे. इव्हन सगळे माझा ओळखतात. स्कूलच्या बाहेरचा जो ग्रुप आहे तो पण सगळ्या तनिष्का त्यांच्यामध्ये पण इन्व्हॉल्ड आहे. ती आणि फक्त म्हणजे ती माझीच लहान बहीण नाही, हा. सगळे. सगळे. सगळ्यांची. आणि लकीली दादाच्या फ्रेंड्स ना कोणाला बहीण नाहीये तर माझं हो भाई तिथे पण लाडीचे. हो हो. हो माझे खूप लाड आहेत. मी सांगते ना. छोटी बहीण पण हीच लहान आहे. क्या बात. सो मध्ये आता हे मोठे झाले आता हे मोठे झाले यांचं लग्न. इन्स्टा पाऊस पाठवते. त्या दिवशी मला पाठवलं की काहीतरी वय काय, तुझं वय काय, तर त्यात लिहिलं होतं म्हणे दादा म्हणायच्या पलीकडे आणि काका म्हणायच्या म्हणायच्या अलीकडे. अरे दिस वॉज टू डीप. म्हणजे मिलेनियल आहे तो ठीक आहे, पण जेन्झी लोकांवर पण खूप जोक्स येतात आजकाल. म्हणजे Gen Z लोक- प्युअर जेन्झी आहे. हो मी प्युअर जेन्झी. हो तो बोलतो पण. सो आता माझं बोलणं आहे, मी 3 भाषेत बोलते. मी इंग्लिश, मराठी आणि हिंदी. याचं होतं 1 भाषेत बोलते. ते तो तुमचं किस्सा तर भारीच आहे. काय गोव्याला शूटला गेलेली. हम्म. गोव्याला शूटला हिचा लास्ट डेला शूट झाल्यावरती मूवीचं जम्माजम्मीचं शूट झाल्यावरती डिनर पार्टी मध्ये हिचा फोन हरवला. ओके. आम्ही दोघांनी सेम फोन घेतलेले त्यावेळेस. हो करेल. मला हे ऑब्सेशन आहे. दादानी जे घेतलंय ते मला मी घेणार. इव्हन मी तिला साधारण- तेव्हा म्हणालेलो सेम घेतोय, तू वेगळा कलर घे, मी वेगळा. कधी आपल्याला वाटलं तर आपण डेटा ट्रान्सफर करून एक्सचेंज करू कलर. नाही, मला पण तोच कलर. ओके. हा, तर सेम फोन घेतलेले सगळं. तर हिचा फोन हरवला तिकडे. आणि रात्री 12:30ला हिने ओमकार कुलकर्णीच्या फोनवरनं फोन केला आणि पहिला मम्मीला सांगितलं. मम्मी पॅनिक झाली की गेली, हरवला कसा काय. मग मम्मीने मला फोन दिला आणि ही तिकडनं दादा आय डोंट नो दिस पीपल आर प्रँकिंग ऑन मी. म्हटलं ए पहिला मराठीत बोल आणि सरळ बोल. सिरियस इश्यू आहे इकडे. दिस पीपल आय थिंक दिस पीपल आर प्रँकिंग ऑन मी. आणि मला असं झालं, अरे नीट बोल, नीट बोल. आणि हा किस्सा तो सगळ्यांना जाऊन सांगतो. इव्हन त्याच्या फ्रेंड सर्कलला पण माहितीये की मला असं झालं फोन हरवलाय आणि हिचं अरे म्हटलं गप्प बस. तुम्ही प्रॉपर जेन्झी. आणि हा त्याला जेव्हा चान्स मिळेल तेव्हा तो म्हणजे की अभि ही सापडली आहे मला असं करतोच करतो. पण जितकं तुम्ही तुमच्यात जे गोड भांडण आहे तितकंच तुला तिचं कौतुकही आहे. हो, हो. पण मला सांग की आतापर्यंत तनिष्काने साकारलेल्या सगळ्या भूमिकांपैकी तुझं फेवरेट कोणती आहे आणि खरंच तिचं काम खूप छान झालंय त्याच्यामध्ये, असं तुला फेवरेट कोणतं आहे? आता रिसेंटली एकदम खूपच छान काम झालंय तर जम्बाजम्बीमध्येच आम्हाला आवडलं. कारण आधी पण भरपूर कामं केली आहेत, तसं प्रश्न नाही प्रत्येकात. पण एकदम आता खूपच आवडलं असं. त्याच्यामागे कसं आहे, काम मे बी सगळ्या बाबतीत सेमच असेल, पण ते मोठ्या स्क्रीनवर बघून आणि त्यासोबतचे कलाकार पण इतके मोठे होते. तसं आता आम्हाला आधी वाटत भरत सरांसोबत केलं तेव्हा पण असं वाटतं अरे भरत सरांसोबत करतीये.
रोहिणी मॅम होत्या त्याच्याबरोबर, एवढे मोठ्या कलाकारांसोबत तनिष्का करते, तेव्हा पण असं. आता तेच सिरियल्समध्ये, आता परत मोठ्या पडद्यावरती बघून अरे मस्तच. अशोक मामा आणि हा. वंदुताई हो. होत्या. हा म्हणजे लोकेश सर घरी director. म्हणजे हो. सगळेच फॅन आहेत अशोक सर आणि वंदू मावशीचे. So त्यांच्याबरोबर शेअर करणं, इवन मी रोज मला सवय आहे की if मी आउटडोर शूट करते, सकाळी एक ग्रुपवर गुड मॉर्निंगचा हा मेसेज जातो. सो त्याच्यात की तुम्हाला माहिती आहे आज मी यांच्याबरोबर हा हा सीन केला, हे Wow. सगळं ग्रुपवर अपडेट वगैरे क्या बात. जायचंय. आणि आय डोंट नो आता ते तो सांगेल हाऊ ही इज प्राऊड ऑफ मी ना. प्राऊड ते आहेच, त्याच्या बाबतीत डाऊटच नाही आहे. कारण मी जसं मगाशी पण म्हणालो, जर्नी मोठी आहे. ते असं नाही आहे की आत्ताच चालू केलं होतं आणि लगेच आलं. ते लोकांना आत्ता दिसायला हो. लागले. आम्ही तेव्हापासून बघतोय, मी तेव्हापासून किंवा आमच्या जोडीचे आहेत, माझे नातेवाईक झाले किंवा माझे मित्रमंडळी पण तेव्हापासून बघतायत. परत मी तरी तेव्हा कॉलेजला जायचो वगैरे, पण मग पप्पा सुट्टी घेऊन किंवा पप्पा नसतील त्या दिवशी मम्मी, मग ते आरामनगर वगैरे ते साईडला हो, ऑडिशनसाठी, हो, अंधेरी. मग एका दिवसात तिथले शॉर्टलिस्ट करायचे, कुठे कुठे ऑडिशन, मग एका दिवसात एका एरियाचे सगळे ऑडिशन्स करून यायचे. सो ती त्यावेळेस केलेली मेहनत भरपूर आहे. तिचा रंग म्हणजे आमच्यासाठी योग्य वेळेला मिळतोय, हा. शेवटी त्याला द्यायचंय तेव्हा Yes, तो yes. देतोय. काही लोकांसाठी असेल की एवढ्या वर्षानंतर हम्म. असं, पण ते खूप त्यावेळेस जे बी पेरलं होतं ना, ते बांबूसारखं आत्ता वाढतंय. वाह. बापरे, मस्त लाईन मारली. मी एक रील पाहिली तुझी जमवाजमवीच्या प्रीमियरची, ज्यात बाबा मागे उभे आहेत. ती इतकी इमोशनल रील होती ना. आणि ते खरंच तुमच्याशी बोलताना आता मला जाणवतं की कसा तुम्हाला तो सपोर्ट आहे घरच्यांकडनं. पण हिचं तर बॅकग्राऊंड माहिती आहे अभिनयामधलं. तुला यात आवड होती म्हणजे ह्यामध्ये तू कधी काम केलंस? नाही नाही नाही. माझा इंटरव्ह्यू आज पहिला आहे, तर माझा कधीच नाही. पण सोसायटीमध्ये वगैरे असतात ना फंक्शन्स, नाही नाही, कशातच कधीच नाही. काहीच मी नाही. आता मी इव्हन मला नाचता सुद्धा येत नाही नीट. त्याला डान्स करताना हा, पण बघितलेलं नाही. अॅन्युअल डे मध्ये मी टीचर्सला की मला नाचायचंय, मला घ्यायचं. आवड आहे तुला? हा, नाही मला कसं की सेलिब्रेशन आवडतं मला, हा. पण असं ह्याच मी नीट नाचू शकतो किंवा नाही, मी कल्ला मस्ती हसणं असं वालं? हसवणं, हा. Yes. स्टेप्स वाला नाही. हा. Yes. मी त्याच्यासाठी कधी पण ऑन असतो, की मजा मस्तीसाठी मी ऑन आहे. पण असं ती प्रॉपर नाचा स्टेप्सने वगैरे भाई साहब हो, नाही तो नाहीच. लांबच. घरात बाबा आणि दादा सेम आहेत, ते नाचत नाही. बाबा तर खूप शांत आहेत. तू एकदा प्लीज माझ्या बाबांना भेट, नक्की. तुला कळेल. खूप शांत आहेत. इवन जर हळद वगैरे असेल तर मी आणि आई ते फुल असं सगळं नाचतं, आणि बाबा आणि दादा एका साईडला बसून किंवा आमचे बॅग किंवा आमचे व्हिडिओ, कारण की आता मी बाबांना सांगते असं करून मग ते व्हिडिओ काढत असतात. यांचं काही नाही. मी आफ्टर स्कूल म्हणजे आता किती खूप वर्ष झाली खूप आता. नाही, काहीच वर्ष झाली. अरे याच्या त्याच्या, हा, मग त्याच्या ठीक. स्कूल. आता कसं आता याच्या मित्राचं लग्न होतं तेव्हा संगीतला मी दादाला डान्स करताना बघितलं, आणि म्हणजे दादा काय काय नाचलोय मी. नाचतोयस हा. तू. मी स्वतःचा डान्स असं एवढा व्हिडिओ बघितला की वा काय नाचतोय. तो आता स्वतःवर माझ्या झालं. दुसऱ्या मित्राचं पण लग्न आहे, बालपणीच्या मित्राचं, त्यात आता आहे. त्याला म्हटलंय तुझ्या संगीतमध्ये मी सेंटरला आहे, बाकीच्या जागा तू कोणाला येते, मी सेंटरला. मला कॉन्फिडन्स आलाय, मी नाचू शकतो. मला शिकवलं की मी नाचू शकतो. डान्स प्रॅक्टिस इथेच व्हायची, तर मम्मी येऊन सांगते दादा नाचतोय तू जरा बघ. सो मी आणि मम्मी कॅमेरावर बघायचं, मी पण आहे ना, कौस्तुभशी बोलताना मला जाणवतं की माझ्या घरी मला भावंड खूप आहे, म्हणजे भाऊ खूप आहेत, कझिन्स. त्यांच्या सोबत राहून मला असं वाटतं की ना हे खूप व्यक्त होतात, पण ह्यांना व्यक्त करणारी व्यक्ती नाही मिळत. आणि आत्ताही कमेंट्समध्ये कौस्तुभचा म्हणजे इन्स्टा आयडी वगैरे चेक करणार इतका तो मला प्रॉपर असा वाटतोय एकदम. पण आपण मस्त आता गेम खेळूया. ओके ठीक आहे. ही और शी हे कोण करतं दोघांपैकी, हे मला हा. सांगायचंय. ठीक आहे. कुठल्याही फंक्शनला जायचंय, उशिरा कोण म्हणजे रेडी व्हायला टाइम, ऑब्व्हियसली तिला वेळ लागत असेल. नाही नाही नाही. वाव, मला आवडलंय. आजही याला वेळ लागलाय. सगळीकडे मला वेळ लागतो, त्याच्यामुळे घरातले पण वैतागतात त्या बाबतीत. म्हणजे याच्यात कोणी बोलू नाही शकत नाही ही मुलगी यायला रेडी नाही. मी रेडी होऊन आम्ही तिघं फक्त रेडी व्हायचं दादासाठी. काही नसतं माझं, म्हणजे असं काय की मला असं हेच लावा तेच लावा. अंगावर कपडे चढवायला सुरुवात मी लेट करतो. तुमचं होऊ द्या, मग मी करतो. हा. असं करत करत लेट होतो. येस, आणि आम्ही सगळे रेडी होऊन, आणि मम्मीची चिडचिड आणि बाबांची वेळ काय पप्पा तर एकदम वेळ नसेल करायचं तर नका येत जाऊ रे तुम्ही असं. टायमिंग किती भारी आहे कॉमेडीचा.
Try अरे केलं पाहिजे. खूप खूप तुला काहीतरी. घरी म्हणजे माझं होतं की पप्पा हा खूप बोलतोय मला खूप बोलतोय हा असं खूप त्रास देतो. आणि बाबा टाइमच्या बाबतीत खूप स्ट्रिक्ट आहेत की वेळ म्हणजे वेळ, आपण जर समोरच्याला वेळ दिली आहे वगैरे, पण सर खूप शिव्या खातात. पण मग जेव्हा तू डेट करत असशील नसेल किंवा फ्युचरमध्ये करशील तर मग वेळ अरे तेव्हा तर थोडासा जाईल, अर्धा तेव्हा तास प्रेमात आधी. असणार तो अतिशय. असं कसं आहे, असं कसं, तेव्हा प्रेमात असणार तो जाणार तेव्हा तो जर तो वेळेत गेला ना तनिष्का तर पण प्लीज. मग yes, तिला yes. पण सवय होईल नंतर हळूहळू की नाही किती दगडाला किती आपटा नाही, मूळ स्वभाव जाणार नाही. पण मूळ स्वभाव जातच नाही आपला, थोडाफार आपण Exactly. बदलायचा प्रयत्न करतो. एक्झॅक्टली. Yes, ती या बाबतीत ती ऍडजस्ट होईल, पण माझ्याकडनं जरा मुश्किल आहे. वा. बरं, आता मला सांगा की राग कोणाला पटकन येतो दोघांनी? हा, कोणत्या गोष्टीचा राग येतो? काही अंदाज नाही लावू शकत. अनप्रेडिक्टेबल. कसं आहे तिचा मूड पण काय असेल कधी असेल तर मग सेम गोष्ट 2 मूड मध्ये सांगितली ना तिला, ती चांगला मूड असेल ना, अरे हा मी नाही आता करणार. दॅट्स ट्रू. वाव. दॅट्स ट्रू. ओके, सोशल मीडिया ऍडिक्ट कोण आहे दोघांपैकी? सेम आहोत दोन्ही. दोन्ही. येस हो येस. हो. ओके, मला वाटलं तनिष्का जास्त नाही असेल. नाही नाही, मी पण तेवढं इन्स्टावरती मी हा, आणि ऍक्टिव्ह असतो. काम पण साधारण आता त्याच्यावरच होतं ना, सो पण सेम आहोत सेम आम्ही. आहोत. आणि स्टाईल मध्ये म्हणजे एकदम अपडेटेड कोण आहे? स्टाईल तनिष्का. स्टायलिंगला हेल्प करतेस का तू? अरे खूप. बापरे, मी- पैसे घेतले पाहिजेत मी. मला ते मग असं कुठे जाणार असेल ना मी, की आदल्या रात्री किंवा मग दुसऱ्या दिवशी तनिष्का यातलं काय काय, मग ती वैताग हे घाल मग हे घाल, मग ते झाल्यावरती मग खाली कारण शूज की कुठले हा घालू. फक्त त्याचे फेवरेट्स ना, हा. हे ते 3-4 Selective फेवरेट्स. असतात. हो, हा. आणि माझं तर थांब जरा, मग याच्या वॉर्डरोब मध्ये हे चांगले दिसेल, याच्यावरती पॅन्ट घाल आणि शूज हे घाल. अरे आळशी कोण आहे दोघांपैकी? तनिष्का तनिष्का याच्यावर सगळे तनिष्काला सकाळी काम सांगितलं ना, ती म्हणणार करते. सेम माझ्या गोज टू हिशोबाने यू. करते सेम करते गोज टू यू. पण मग ते काम दुसरा घरातला माणूस वैतागून करेल, पण तनिष्का नाही. एक मिनिट, हे शट अप. हे सेम आहे, सेम आहे. यालाही सांगते की हा बाबतीत हा हा, करतो हे. मी कामात असतो म्हणून मला हा. करायला मिळतं. अरे बाप रे. ही झोपा काढते म्हणून हिला करायला एक मिळत नाही. मिनिट, जेव्हा सुट्टी असते तेव्हा मी झोपते आणि मला हेही उठवत नाही, कारण की मी आराम करते. तेव्हा काम सांगितलं तेव्हा होतं, पण रोज नाही, रोज तुझं असतं. झोपते म्हणजे सकाळी उठते 12ला ऑलरेडी. दुपारी. हा दुपारी, सकाळ पण नाही दुपार. मग खाली येणार, मग काय ते खाल्लं तर खाल्लं, परत टीव्ही लावणार आणि तिथे सोफ्यावर परत झोपणार. मग परत विचार, मग दुपारी आलं की उठणार, परत परत झोपणार. म्हणजे काम त्या दिवशी कामं काहीच नाही. आणि हिची कामं जी असतील, मग ही दुसऱ्या दिवशी सेटवर जाणार, मग तिथनं फोन करणार, असं असं आहे, हे करून ठेवणं कामच आहे. पण परफेक्ट भाऊबीज त्या व्हिडिओ दिवशी आहे. नाही. येस येस. पण त्या दिवशी काय, जेव्हा घरी आहे तेव्हा काय नाही करणार. दुसऱ्या दिवशी गेल्यावर आठवतं हिला की हे राहिलं, मग दादा हे करून ठेव. अरे खूप असं गोष्टी करून असतात ठेव. डोक्यात. एक्झॅक्टली. अतिशय तूच. मी घरीच असतो ना. बरोबर आहे. पण माझी सगळी कामं दादा करतो. माझं बँक काही त्या बाबतीत तर काही नाही. सीएचं आता ITR फायलिंग होतं. सीएने मला माझं झालं, घरातल्यांचं झालं, हिचं करायचं होतं. सीएने हिला फोन केला, मग मला पण फोन केला, हिचा मला फोन. अरे भाई तो मला प्रश्न विचारतोय. म्हटलं मग तुझा ITR फाईल करायला तुला विचारणार ना. ही त्याला म्हणते मेरे को कुछ मत पूछो, दादा को फोन करो. मग कसं काय करायचं, काय सेटलमेंट करायचंय, कसं काय फायलिंग कसं काय, मग ते माझ्याशीच बोलण्यात आलं. OTP साठी त्याने हिला फोन केला, ऑब्व्हियसली OTP हिच्यात नंबर. हिचा मला फोन, तो OTP मागतोय. अरे म्हटलं मग दे, तुझ्याकडेच मागणार आहे पण आता ते तो. सांगतात ना OTP कोणालाही शेअर करू नका. मग अरे पण confirm आमचा करा. सीए आहे ना तो. एकदा कन्फर्म केलेलं बरं. मी फुल डिपेंडेंट आहे. त्याने त्या विचारलं बँक अकाउंट तुमचं कुठलं दाखल, नाही वो भी दादा कोई पूछो. दादावर निर्भर. येस, माझं बँक अकाउंट म्हणजे एनिथिंग माझं की दादा हे संभाल लेगा या मी नोटवर फक्त आहे. मी मजा फक्त- मस्ती करायला आणि काम करायला, बस Yes, एवढंच yes, येतं दोन्ही तिला. करते. आणि शॉपिंग करायला. हम्म. म्हणजे तनिष्काला मॉलमध्ये घेऊन जाणं म्हणजे आपलं कमी आणि तिचं जास्त शॉपिंग होतं. हा एकदम कम्प्लीट भाऊबीज व्हिडिओ आहे आणि मला का असं वाटतंय थोडी थोडी झलक माझी दिसते.
पण नाही सॉर्टेड आहे यार कौस्तुभ खूप. आणि असं मला आता रिग्रेट मला लोक कामं सांगतात की दीदी हे कर please हे आण, पण ठीक आहे हे मोठ्यांसोबत होत असते, आपल्याला झेलावं लागेल आता. पण खरंच आता तुला जिम मध्ये तुझे बाकीचे क्लायंट्सही येतील, त्यांनाही अटेंड करायचं आहे. सो खूप मजा आली मला बोलून. थँक्यू सो मच कौस्तुभ, तू रेडी झालास या इंटरव्ह्यूसाठी. आता ना ऑन कॅमेरा जे तुम्ही एकमेकांना कधीच बोलला नाहीयेत, असा एखादी नोट किंवा एक थँक्स किंवा असं काही म्हणायचं असेल तर ते देवा किंवा एकतर मी एक्सप्रेस होण्यात एकदम म्हणजे वर्स्ट आहे आणि हा त्यात तो तुम्हाला नाही असं एक्सप्रेस होत कधी. किंवा मुश्किलच आहे हे तुमचे ह्या संकेत गोष्टी ते. बदल अशा काय गोष्टी सांगशील तू? ह्या बदल पटकन पण- आठवतील. हो, नाही, या बदल म्हणजे मी तिला तेच सांगेन की रागावर किती कंट्रोल ठेव. हो, कारण मी ती आहे. Short tempered आहे. चिडली की तिच्या म्हणजे ती तोंडातनं जरी समोरच्याला काही बोलली नाही रागाने, तरी तिचा चेहरा सगळं सांगतो. दिसतं, हो. ते हाडागतची ऍक्ट्रेस आहे ना, मग ते हाडाची. एक्सप्रेशन मध्ये ते बोलणं नाही तरी दिसून येतं तिथं. ओके, हा ते तर जे- रोज video आहे माझा. ह्याचा वेगळा प्रोमो बनणार आहे. हो, पण जसं आहे, मी आहे रागीट आहे आणि मी जरी इवन मी दादाशी येतो मी काही बोलले नाही तरी त्याचा आता एक चेहरा नीट कर तुझा. पण हो, माझं तर एवढंच म्हणणं आहे की स्वतःवर लक्ष दे. खूप कामात बिझी, स्वतःवर काहीच लक्ष नाही आणि स्लीप स्केड्यूल इज द वर्स्ट दादाचं. म्हणजे हा मला लेक्चर देतो, तनिष्का झोपत जा, हेल्थ बघ, काय बघ, आणि ते याने केलं पाहिजे. जरी मी 7 तास झोपतीये किंवा 8 तास झोपतीये किंवा वेळ मिळायला सुट्टी असली की झोपतीये, 3-4 झोपेवर त्याचं आयुष्य चाललंय. म्हणजे आता किती 5-6 वर्ष झाली तो तेवढाच झोपतो. आणि दिस इज द टाइम टू हॅव फन. प्लीज हॅव फन. पण त्याच्यासाठी ती मागे लागत, अरे फिर, अरे इथे फिरून ये, तिथे फिरून ये. मी खूप मागे लागते कारण की अब अभी शादी होगा फिर क्या ही करेगा फन. पण साधारणपणे जे यंगर सिबलिंग एल्डर सिबलिंग असतात ना, त्यांचं हे प्रॉब्लेम आहेच की जबाबदारी खूप असते सांभाळायचं, आणि आपल्याकडे ऑलरेडी ठरलं असतं ना की तू मोठी आहेस, तू मोठा आहेस, तुला सगळ्यांना सांभाळून चालायचं. Yes. सो प्रेशर खूप असतो यार आमच्यावर. रिलेट केलं तिने माझ्या. केलं, रडेन मी आता थोड्या वेळात. पण नाही गाईज, थँक्यू सो मच, तुम्ही वेळ दिलात आणि Thank you. ऑल द बेस्ट तुमच्या पर्सनल जर्नीज मध्ये. आणि Thank पुन्हा you आपण so भेटत much. राहू. Yes. कौस्तुभ, भेटत राहा, इंटरव्ह्यू करू आपण. थँक्यू. आणि Thank you दिवाळीच्या so तुम्हा much. दोघांनाही तुम्हाला खूप पण. शुभेच्छा. तुम्हाला पण सगळ्यांना दीपावलीच्या दिवाळीच्या हार्दिक खूप शुभेच्छा आणि हॅपी 22. येस. येस, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.